नमस्कार. आजचाही श्लोक आता अगदी सोपे सोपे आहेत. झालेला विषय पुन्हा पुन्हा समर्थ आपला अगदी पक्का करून घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. संत कोणाला म्हणायचं याची आता यापूर्वी पण व्याख्या करून झाली. आपण थोडीशी मागची उजळणी पण घेणार आहोत. हा जो आपली वृत्तीला जो आत्मरूप करतो त्याला संत म्हणायचं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. संत कुणाला म्हणायचं? जो वृत्ती संत करतो. म्हणजे काय करतो? तर देहबुद्धी जो आत्मरूप जो करतो त्याला स्वाभाविकच संत म्हणायचा. आणि मग हा कसा आहे? तर दैन्यवाणा नाही आहे, लाचार नाही आहे. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. भगवंता वाचून कुठलीच वासना त्याला नाही आहे, त्यामुळे तो असं दैन्यवाणा नाही आहे. त्याच्याजवळ त्याला काही हवाय वगैरे काही नाही, पण अगदी भगवंताशी एकरूप झालेला आहे. उपाधी देहबुद्धी ते वाढविते. याचं कारणच असं आहे की त्याला देहबुद्धीच नाही आहे ना. सगळा जो काही पसारा आहे प्रपंचाचा पसारा, तो प्रपंचाचा पसारा देहबुद्धी वाढवते. संताला किती नाही, पण परिसज्जना काही मी बांधू शकेते. तर संताला त्या देहबुद्धीची बाधा होऊ शकत नाही, देहबुद्धी बांधू शकत नाही. म्हणून मग ते त्याला संत म्हणायचं, त्याला आत्मज्ञानी म्हणायचं. असं संताची व्याख्या देणारा हा 168वा श्लोक आहे. यापूर्वी आपल्याला आठवत असेल, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ही शेवटची ओळ असणारे काही श्लोक होते, त्याचा आपण अभ्यास केला आहे. त्यामध्ये काही संतांची जी लक्षणं ज्याला म्हणतो ती लक्षणं त्यांनी आपल्याला सांगितली. साधारणपणे 47 ते 56 असे श्लोक होते. नुसती आठवण करून देते त्या सगळ्या श्लोकांमध्ये. आत्ता काही आपल्याला शिरायची आवश्यकता नाही, यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कुणाला सर्वोत्तमाचा दास म्हणायचं? या ईश्वराचा दास कोणतं? ते संत. आणि ते ह्या जगामध्ये धन्य आहेत. तर याचा अर्थच असा आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांचं जे मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, असा श्लोकाची सुरुवात आहे. म्हणजे मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे म्हणजे मनरूपी लोचनाने आपल्या डोळ्यांनी दिसत आहेत तेच असं नाही, तर मनाचे लोचन करून त्यांनी श्रीहरीला पाहायचं. म्हणजे आपलं उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल की रामकृष्ण परमहंसाची काली मातेवर अतिशय निष्ठा होते. तर ते असं म्हणाले की प्राणी संग्रहातला सिंह जरी त्यांनी पाहिला ना, तरी त्या सिंहाकडे पाहिल्यावर त्यांना त्या सिंहारूढ झालेल्या कालीमातेचं स्मरण व्हायचं. आणि तसं कालीमातेचं स्मरण झालं की झालं, त्यांची भावसमाधी लागायची. म्हणजे मनाने ते त्या अवस्थेत जायचे आणि कालीमातेला पाहू शकायचे. ह्याला म्हणायचं मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. प्रत्यक्ष समोर नाही दिसायला लागत, मनाने मनरूपी लोचनानं असं भगवंताचं स्मरण होणं. किंवा कबीर म्हणायचे, अंदर राम बाहर राम, जहा देखो वही राम ही राम. त्याला सगळीकडे रामच दिसायचा. ह्याला म्हणायचं तोची तो पाहे म्हणतात ना, तसं जगी जा म्हणजे मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे म्हणजे मनाने सगळीकडे भगवंतच दिसतो आहे, सगळीकडे रामच दिसतो आहे. किंवा सगळीकडे त्यांचं जे दैवत आहे ते दिसतं आहे. किंवा आणखीन पण त्यांनी संतांची लक्षणं सांगताना आपल्याला सांगितलं की जो जाणता आहे, आपल्याला जाणता आणि नेणता आता चांगलं कळतं. तर हा जो संत आहे, हा संत तो असा अंधश्रद्धा नाही आहे, जाणकार आहे, जाणता आहे, त्याला सगळं कळतं आहे. मग त्याच्यासाठी ते काय करावं? तर त्याच्यामध्ये ते सांगितलं, जनी जाणता भक्त होऊन राहे. म्हणजे तो भक्त असा अंधश्रद्धा बावळट आपलं कोणी सांगावं आणि मानावं असा नाही आहे, जाणता भक्त होऊन राहे असं पण एक लक्षण त्याचं सांगितलेलं आहे. किंवा कर्म करणारा आहे, आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, असं पण अशी पण संतांच्या लक्षाची खूण त्या श्लोकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकीकडे ते सगळं अद्वैत तत्त्वज्ञान सांगणारे सगळी म्हणतात तशी एक शंकराचार्य स्तोत्र म्हणत असतील किंवा काय साधनेचा क्रम असेल ते करत असेल, तर याच्यासाठी मोठं अगदी फार त्याला असा खूप काही करावं लागत असेल अशातला भाग नाही आहे. पण तो बरोबर त्या साधनेमध्ये सगळं बसवणार आहे. ते त्याला जाणता म्हणायचं, त्याला अर्थ त्याचा बरोबर कळलेला आहे, त्याची उपासना चाललेली आहे. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना असं त्याला कळलेलं आहे. किंवा उपासना सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावी जाते. सगळी जे काही क्रम आहे ना,
अधिकर्म, कर्मांतर उपासना, उपासनानंतर त्या उपासनेमुळे ज्ञान, आणि ज्ञान मिळालं की मोक्ष, असं सगळं घडतं. त्याला जाणता भक्त म्हणायचं. आणि तो जाणता भक्त म्हणजे संत, अशी पण आपण यापूर्वी संतांच्या लक्षणामध्ये पाहिलं. किंवा अगदी एक सोपा श्लोक आहे, सदा देह काजी झिजे देह ज्याचा. हे तर आपल्याला कळेलच आहे की ज्याचा देह सतत ईश्वरासाठी झिजतो आहे, सतत त्याचं जे काही चाललेलं आहे. आता आपण ईश्वरासाठी म्हणजे देशासाठी पण म्हणूया, देशासाठी धर्मासाठी झिजणारे आहेत. मग ते क्रांतिकारक असू देत, ते संत असू देत, त्यांचं लक्षण आहे हे स्वतःसाठी नाही, स्वार्थ नाही आहे, धर्मासाठी, देशासाठी, समाजासाठी, ईश्वरासाठी. आणखीन त्याचं लक्षण काय की त्यांची वाचा सदा रामनामे वदे नित्य वाचा. त्यांच्या वाचेनी सदा रामनामच येत आहे. अगदी उत्तम भक्त आहे, त्या भक्ताचं हे लक्षण आहे. तो आपला स्वधर्म सोडत नाही, तो आपलं कर्तव्य पार पाडतो. त्याचं कर्म काय आहे तर कर्मे इशू भजावा, किंवा आपण आपल्या भाषेत म्हणतो वर्क इज वर्शिप, तसा त्याचा आहे. किंवा आणखीन एक त्या 47-56 एक श्लोक आहे, आपल्या माहितीचा आहे की सदा बोलण्या सारिखे चालत आहे. जो संत, कुणाला संत म्हणायचं की जो जसा बोलतो तसं करतो. नाहीतर बोलबच्चे बरेच असतात, पण हे तसे नाही आहेत. संत कुणाला म्हणायचं की तो जे सांगतो, तो जे बोलतो तसंच त्याचं आचरण होतं. किंवा अनेकी सदा एक देवासी बाहेर, सर्वांमधला तो देव जाणतो, सर्वांभूती परमेश्वर, हे त्याला ज्याला बरोबर कळतं त्याला संत म्हणावा. बरोबर आहे. सगळे म्हणतात असं 33 कोटी याच्यामध्ये देव पाहायचं आहे, त्यामुळे खरं तर सगळे देवच आहेत. 33 कोटी देव ह्याचा अर्थच असा आहे. अनेकता में एकता जसं आपण म्हणतो तसं सगळीकडे त्याला ईश्वर दिसतं, त्याला संत म्हणावं. आणखीन एक सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जळी नंद्य तो दास सर्वोत्तमाचा, असं पण म्हणत आहे. किंवा त्याच वेळेला तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू दोन्ही ऐकू रे, असं म्हटलं. ऐकू गोविंदू रे. अशा पद्धतीने ज्याला सगळं समजतं, जो जाणकार आहे त्याला संत म्हणायचं. काही कसे विकार नाहीत, काही मिळवायचं नाही. उदासीन तापसी ब्रह्मचारी असे सगळे शब्द वापरले आहेत. म्हणजे काय म्हणायचं, अंतरी उदासीनच आहे, ब्रह्मचारीच आहे, असा संत लगेच कळतं की त्याचं हे वेगळं आहे. तो भक्त उच्च पातळीवरती. मला कोणी येत आहे ना ऐकू? हां, सगळ्या काय आपण म्हणतो की जो भक्त आहे तो असा ज्या उच्च पातळीवर स्थिरावला की त्याला संत असं म्हणायचं. अशासाठी तरी तापसी ब्रह्मचारी असे पण शब्द. तर हे सगळं आपण पूर्वी 47 ते 56 श्लोकांमध्ये शिकलो आहे. आज पुन्हा त्याची आठवण करून दिली 168व्या श्लोकात की तो जसा संत तसा करी वृत्ती जो संत तो संत जाणावा. म्हणजे काय करावं तर हा संत कसा आहे तर अंतर्बाह्य त्याची जी काही वृत्ती आहे ती आपल्याला वेगळी कळते, ती संत वृत्ती आहे. म्हणजे आत्मज्ञानी आहेच, देहबुद्धी संपलेली आहे, असं परमात्म्याचे आपण अंश आहोत असं त्याला पक्की खात्री आहे, त्याला आपण संत म्हणायचं. आणि ही भावना स्थिर आहे, तेवढ्यापुरती नाही आहे. असं स्थिर भावना आहे. परमात्म्याचं जे सुख आहे, त्या परमात्म्याचं जे समाधान आहे ते त्यांनी अनुभवलं आहे. आपण याला जातो ना, पावसला जातो ना, तर पावसच्या स्वरूपांच्या त्या समाधीच्या ठिकाणी ध्यानाची जी खोली आहे तिथे त्यांनी लिहिलेलं आहे, आम्ही नाही येथले. मग आम्ही काय, आम्हा माऊलींनी पाठविले. म्हणजे कसं संतांचं आहे की काही कामासाठी माऊलींनी इथे पाठवलं आहे आणि ते काम करण्यासाठी आम्ही आलो आहे. आम्ही सामान्य तुमच्या आमच्यासारखे सगळे देहधारी इथे नाही आलेलो, काही वासना घेऊन, काही इच्छा घेऊन, हे हवं आहे ते हवं आहे असं काही नाही आहे. स्वरूपांनी छान एका सोप्या वाक्यामध्ये सांगून टाकी, आम्ही नाही येथले, आम्ही असे नाही आहोत. म्हणून त्यांना संत म्हणायचं, कारण त्यांनी काही विशिष्ट कामासाठी ते इथे आलेत आणि तसं ते काम करून जात आहेत. म्हणजे हा सगळा जो काही दृश्य विश्वाचा पसारा आहे ना तो क्षणभंगूर आहे ह्याची त्यांना पक्की खात्री झालेली आहे. असं संतांचं रूप आहे. म्हणून करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपल्याला या श्लोकामध्ये पुन्हा एकदा संत कुणाला म्हणायचं किंवा आपण संत जाणायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर त्याची ही अशी वृत्ती असते. तो आपल्या वृत्तीला आत्मरूप करून टाकतो. काही आसक्ती नाही, काही मिळावं असं नाही, जगातलं कुठलं असं सत्ता प्राप्त व्हावी, काही पद मिळावं, काही इतकंच कशाला, नात्या गोत्यात सुद्धा तो अडकत नाही.
कशातच अडकत नाही, असं काहीच त्याला नको असतं. आपल्याला काही सन्मान मिळावा अशी पण त्याची काही वासना नसते. सगळं म्हणतात तसं निरपेक्ष भावनेनं त्याचं सगळं कर्म चालू असतं. आणि म्हणून लगेच त्यांनी म्हटलं आहे, दुराशाकुळ जो नव्हे दैन्यवाडा, असा तो लाचार पण नसतो. संत काही मिळवायचंच नाही आहे, मग लाचारीचा प्रश्न काय, असं दिनवाणा असा तो नाहीच आहे. तो ना आपल्या आनंदात मग्न आहे. जे जसं आहे त्याच्यात परमात्मा भरलेला आहे. त्या परमात्म्याची आस त्याला लागलेली आहे आणि त्यामुळे त्या परमात्म्याच्या आसामध्ये म्हणा, परमात्म्याच्या ध्यासामध्ये म्हणा, तो इतका मग्न झालेला आहे की त्याच्या तो परमसुखात परम आनंदात आहे. त्याला या दुष्ट जगामधल्या काही गोष्टींचा कशातच त्याला रस नाही आहे असं आपल्याला दिसेल. आता हे आपल्यासारख्या प्रापंचिकांना चटकन कळणारी गोष्ट नाही आहे किंवा याला आपण फार मोठं चांगलं काही म्हणणार नाही. कारण आपण प्रपंचात गुंतलेले आहोत ना. प्रपंचाची काळजी आपल्याला जास्त आहे. त्या प्रपंचामध्ये सुख आहे असं आपण मानत आलो आहे. त्या सुखाची पण आपल्याला तृष्णा आहे. त्यामुळे मग आपण सगळे देहाभिमानी, आपलं देहावरचं प्रेम असणारे आपण स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपण त्याच्यात गुंततो. आपण प्रपंचात गुंतायचं कारण आपल्या देहाच्या प्रेमामुळे, त्या ममत्वामुळे आपण याच्यात गुंततो. संत मात्र तसे नाही आहेत. संत मात्र असे आनंदामध्ये आहेत. आणि मग त्या संतांचं आणखीन त्यांनी काय असं की ते देहबुद्धी त्यांना बांधू शकत नाही, त्यांना बांधू पण शकत नाही. कुठलंही क्रियापद वापरा, बांधू शकत नाही आणि बांधू पण शकत नाही. देहधारी असणारे ते नसल्यामुळे ते आत्मबुद्धीमध्ये असतात. उदाहरण देतात की काय असतं, रस्त्यावरचे कुत्रे जे असतात ना, कुणीही दिसलं की ते भुंकतात. स्वाभाविकच आहे. म्हणजे त्यांना भीती वाटते म्हणा, त्यांना काही संशय येतो म्हणा, त्यांना काही खात्री वाटत नाही म्हणा, काही असेल आपल्याला ते माहिती नाही. पण असं दिसतं की कोणीतरी आपला रस्त्यावर चाललं आहे की ते कुत्री भुंकायला लागतात. पण जर का आपण हातात काठी असली आणि त्याच्यावरती आपण आणखीन मारायला धावलो आहे किंवा आपल्याला भय वाटत नाही असं दिसलं की मात्र ते शेपूट घालतात. मग चुपचाप बाजूला निघून जातात. तर ते म्हणतात आपल्याला की असंच असतं की त्या वासना असतात ना, त्या वासना संतांच्या पुढे शेपूट घालतात. संतांना वासना नाहीतच. म्हणजे संतांपासून सगळ्या वासना दूर पळून जातात असं वर्णन केलं आहे. याचा अर्थ आपल्याला कळेल की खरोखरच आपल्याला काय करायला, अशा संतांचा सहवास मिळायला हवा. ज्यांना वासना नाही त्यांना संत म्हणायचं आणि त्या संतांचा सहवास आपल्याला मिळाला तर आपण या देहबुद्धीपासून जरा दूर जाऊ शकू. मग आपल्याला संतांची संगत धरायला सांगितले. याच्यासाठी हे संतांचं वर्णन समर्थ करतायत. आणि आता या 2-3 श्लोकामध्ये आपल्याला कळेल की इतकं ते सारखं देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीला जाणाऱ्या संतांचा विचार त्यांना करायचा आहे. मग ही लक्षणं पण पूर्वीची आपण एकदा पाहिली आणि हा पण विचार केला तर आपल्याला कळेल. आणखीन काही 2 महत्त्वाचे गुण या श्लोकाच्या निमित्तानं आपल्याला कळले. आधी ते सदा संगती सज्जनाची धरावी कळलेलंच आहे. आणि आता पुन्हा आपल्याला किंवा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे पण आपण पाहिलं. आता आणखीन 2 गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये कळल्या. खरंच आहे, दासबोधाने सांगितलं, जो जाणेल भगवंत तया नाम बोलीजे संत. आणि पुढे जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करणारा जो आहे तो संत जाणावा. जो जाणलेला भगवंत आणि त्यांनी भगवंताला जाणलेलं असावं. सामान्य आम्ही लोक काय करतो, आपण कुणाला संत मानतो तर आपल्याला असं वाटतं काहीतरी विशेष असं चमत्कार दिसतील, अशांना लोक पटकन संत मानायला तयार होतात. खरं तर आपण संतांच्या चरित्राचा अभ्यास केला की आपल्याला कळतं की संत काही असे आपल्या जीवनामध्ये मुद्दाम काही असं चमत्कार घडवत नाहीत. हां, त्यांच्या जीवनात जे घडतं ते असं काही विशेष असतं की त्याला आपल्याला चमत्कार वाटतात. काही रामदास समर्थ, तुकाराम, एकनाथ कोणाचंही घेतलं तरी आपल्याला कळेल. जसं आपण गमतीनं म्हणतो की किती सिद्धी या सगळ्या संतांना प्राप्त झालेल्या असतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये त्यांनी असं पाहिलं की ते भिंत पण म्हणे चालवली आपण पाहतो. आणि आता याचा अर्थ काही ते भिंत काही आपल्या वाहनासारखा उपयोग करत होते अशातला काही भाग नाही आहे. किंवा समर्थांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो की समर्थ एवढी साधना करून आले, देशपर्यटन करून आले, आईचे वाट बघून डोळ्याची अगदी खाचरं झालेली, म्हणजे तिला दिसतच नव्हतं. अशा वेळी त्यांनी खरोखरच त्या आईच्या डोळ्याला
स्पर्श केला मात्र आईला दृष्टी परत आली, असं वर्णन आपण ऐकतो. तर याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये अशी काहीतरी क्षमता होती मग त्यांनी अनेकांचं हे काम केलं असतं. याचा अर्थच असा आहे की ह्या संतांच्या चरित्रामध्ये अशा घटना ज्या घडतात, ह्या घटना घडतात, होतात, ते काही करत नाहीत. म्हणजे त्यांना सिद्धी प्राप्त झालीत म्हणून त्यांनी कराव्यात अशातला काही भाग नसतो. त्यामुळे ज्याची वृत्ती स्थिर आहे, ज्याची वृत्ती शांत आहे, जो अगदी प्रसन्न आहे, जो अगदी आनंदात आहे, तो संत आहे. त्याला काही मिळवायचं नाही आहे. आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. असं आहे की अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची विषयाची, भोगाची काही वासनाच नाही आहे, काही मिळवायचंच नाही आहे, आसक्तीच नाही आहे. आणि अशामुळे त्या आसक्तीमुळे होणारं जे काही दैन्य आहे तेही नाही आहे. आणि म्हणून तो संत आहे असं आपल्याला लक्षात येतं. प्रपंचातल्या सुद्धा मोठमोठ्या आपत्तीने जो खरा संत असतो ना, तो विचलित होत नाही. हे पण आपल्याला येतं की संतांना पण संत तुमच्या आमच्याच दाखवण्यासाठी प्रपंच करतात. त्यांच्याही प्रपंचामध्ये असतात तसं सुखदुःख सगळीकडे आहेत, पण त्यांना त्या जाणकार असल्यामुळे, संत असल्यामुळे त्यांच्या प्रपंचातल्या दुःखांनी ते विचलित होत नाहीत. मग आपल्याला संत ओळखता येतो, गडबडून जात नाही. सामान्य माणूस गडबडून जातो, संत विचलित होत नाहीत. त्यांची जी विवेकशक्ती असते, त्यांची जी मनोवृत्ती असते ती इतकी शांत असते की स्वाभाविकच त्या स्थिर शांत अंतःकरणानं त्या या सगळ्या गोष्टीकडे पाहतात. त्यामुळे आपल्याला संताची ओळख सहजपणानं कळेल. आपल्याला आता लक्षात येईल की आपल्या दुःखाचं किंवा प्रापंचिक माणसाच्या दुःखाचं मूळ हे ममत्वात असतं ना. त्याला दुःख का होतं? कारण हे माझं आहे म्हणून दुःख होतं. संतांना सगळंच माझं आहे. त्यामुळे संत हे असा समाज अगदी सगळ्यापासून अलिप्त पण आहेत आणि सगळे त्याचे पण आहेत. आपल्याला हे बारीक सारीक कारणाने आपल्याला ममत्वामुळे आपण गडबडून जातो, गोष्ट वेगळी आहे. पण संतांचं तसं नसतं. आपल्याला जसं असतं की आपल्या मनाविरुद्ध काही झालं की आपल्याला दुःख होतं, आपला उत्साह संपून जातो, तसंही त्यांचं काही नसतं. गमतीनं म्हटलं की समजा डोकं दुखतं आहे, तर स्वाभाविक काही डोकं दुखतं आहे तर आपल्याला काही सुचत नाही, गडबड होतं की आज काही बरं वाटत नाही, डोकं दुखतं आहे फार. स्वाभाविक आहे, डोकं दुखत असेल तर सुचणार नाही, समजू शकतो. पण आता गुडघा दुखतो आहे, तर गुडघा दुखतो आहे तर सुचणार नाही असं कशाला? पण गुडघा जरी दुखला तरी पण आपल्याला काही सुचत नाही, तरी पण आपला उत्साह कमी होतो. याचं कारण काय आहे? आपलं ममत्व आहे, आपल्या देहाविषयीचं आपलं प्रेम आहे, आपल्या देहाविषयीची आपल्याला आसक्ती आहे. त्यामुळे देहाच्या संदर्भात कुठेही काही बारीक सारीक कमतरता झाली तरी पण आमचा उत्साह कमी होतो, तरी पण आम्हाला काही सुचनायचं होतं. आपल्या देहाचं काय? आपल्या देहाच्या संदर्भात असलेल्या भोवतालच्या घरातल्या लोकांच्यात काहीतरी जरी कमतरता झाली तरी पण आम्हाला काही सुचत नाही असं आपण म्हणतो, तसं आहे. किंवा अगदी दूरदेशी राहणाऱ्या मुलाची परीक्षा आहे, तर आम्ही इथे बसून सुद्धा त्या मुलाच्या परीक्षेची चिंता करतो. का? ममत्व. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे. तर संतांचं असं नसतं. म्हणून संत आणि आपल्यामधला फरक आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की त्यामुळे घडतं सगळं. संतांचं असं सगळं वेगळंच असतं. ते काही दरिद्री आहे, म्हणजे पैसे नाही पण लाचार नसतात, किंवा ऐश्वर्यामध्ये असतात तरी काही उन्मत्त नसतात. हे सगळं सामान्य तुमच्या आमच्यासारखे असतं, संतांसाठी नाही. जसं केळा जरी पोतबळीची खाली ज्वाला तरी ते वरती उफाळे, असं जी कविता आहे तसं सगळं संतांचं असतं. त्याला समर्थांनी दुराशा कोणी तो नव्हे दैन्यवाळा म्हटलेला आहे की असं काही नसतं. दुराशा म्हणजे भगवंता वाचून इतर कोणतीही वासना नाहीच. त्या संतांना अन्य कुठली वासनाच नाही, आणि इकडे ते दैन्यवाणे पण नाहीत, म्हणजे लाचार पण नाहीत. अशा दोन्ही गोष्टी लक्षात घे. थोडक्यात असं आहे की आपल्याला उपाधी शब्द चांगला कळतो. संत उपाधी वाढवतच नाही. उपाधी शब्द आपल्याला कळतो. उपाधी म्हणजे काय? प्रापंचिक विस्तार. हे माझं, हे माझं, हे माझं जे करतो देहबुद्धीमुळे जे वाढतं ना, स्वाभाविक आहे. या सगळ्याचा लोभ आपल्याला जळतो. माझं माझं म्हटलं, हे हवं आहे मला, ते हवं आहे मला म्हटलं की या सगळ्याचा लोभ वाढतो. सुखासीनतेकडे आपण जातो. पैसे मिळवण्यासाठी हे नाही ते नाही ते नाही असे उद्योग व्याप आपल्याला करावे लागतात. हे सगळं जे की ते देहाच्या संदर्भात वाढवण्याच्या गोष्टी आहेत. तर संत हे काही करत नाहीत आणि म्हणून ते उपाधी वाढवत नाहीत असं होईल. अगदी आध्यात्मिक धार्मिक असं काही विचार करणारा माणूससुद्धा जरी उदाहरण म्हणून आपण घेतला तरी तो देखील पसारा मांडतो बरं का. व्रतवैकल्यांचा पसारा मांडतो. असं पण करायचं, आमच्याकडे असं असतं, आमच्याकडे तसं असतं असं म्हणतो, आणि त्या व्रतवैकल्यांच्या सुद्धा उपाधीत तो अडकतो.
असंच असायला लागतं. त्या काय त्या अमक्या नवरात्रामध्ये इतक्या भाज्या, अमक्या ह्याच्यामध्ये सवाष्णीला पुरणपोळीच वगैरे वगैरे जे असतात त्याच्यामुळे तो अडकतो. याही उपाधीत संत अडकत नाहीत, त्याला सगळं चालतं. त्यामुळे उपाधीत अडकण्यासाठी काही फक्त मोठा अगदी काही देहबुद्धी, प्रपंच, ऐश्वर्य, सुखासीनता अशाच गोष्टींचा विचार करायला हवा असं नाही. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. कधी कधी असं धार्मिक माणूस आपल्या व्रतवैकल्यात पण अडकतो, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तीही उपाधीच आहे, तीही उपाधी वाटते. काही भगवंताला काहीच नको आहे, नाहीतरी त्याला नुसताच नैवेद्य दाखवायचा असतो, तो कुठे खातो. पण आमच्या देवाला आमच्या या नवरात्रामध्ये हेच लागतं असंच आपण म्हणतो. तो पण विचार केला तर ती उपाधीच आहे, ते पण अडकणंच आहे. म्हणजे ती पद्धत आहे, असंच करावं लागतं आणि असं नाही केलं तर वगैरे वगैरे, किंवा सगळ्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी ते करावं लागतं, असे काही काही गोष्टी त्याच्या मुळाशी असू शकतात, असतात देखील. म्हणजे असे व्रत नियम करणं या मागे असे पण काही हेतू असतात. खरा तर विचार केला, चांगल्या बाजूने विचार केला तर त्या व्रतवैकल्यांच्या मागे इंद्रियांचा संयम असतो. अशा गोष्टी पूर्वीच्या काळी तुमच्या आमच्या आधीच्या पिढीत किंवा आपण आपल्या आजांच्या व्रतवैकल्यांच्या याला मदत केलेली आहे की पूर्वीच्या बायका करायच्या ना, की धान्याची लाखोली व्हायच्या किंवा फुलांची लाखोली व्हायच्या किंवा काही वेगळ्या प्रकारच्या वाती करायच्या, त्या वाती देवापुढे लावायच्या. असं काही काही चातुर्मासामध्ये नियम असायचे. त्याचीसुद्धा उपाधी होता का बंद की हे मी केलं. गोपद्म आपल्या लहानपणी आपण काढलेली आहेत. आपल्या लग्नानंतर पहिल्या 5 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी गोपद्म काढायची, अधिक महिना आला 33 काढायचे, चातुर्मासात काढायचे. तर ही जी अशी व्रतवैकल्य आहेत, या व्रतवैकल्यांनी चांगली गोष्ट आहे की त्याला एक संयम समजावा, नित्याने करायच्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपल्या स्वभावाला वळण लागावं, अशापुरतं बरोबर आहे. पण जरा दुसरा विचार केला तर तो टोकाचा. म्हणजे गोंदवलकर महाराजांनी व्रतवैकल्यांबद्दल म्हणताना असं म्हटलं की ह्या सगळ्या व्रतांपेक्षा असं व्रत करा की कोणाचं अंतःकरण मी दुखवणार नाही. संत आपल्याला कसं सांगतात की करायचंच आहे तर व्रत असं करा ना की माझ्या बोलण्यामुळे कोणी दुखावलं जाईल असं होता कामा नये, किंवा मी काही स्वतःची स्तुती करणार नाही असा प्रयत्न करा ना, की तसा नियम करायचा. छान महाराज सांगतात की असे नियम पाळायचा प्रयत्न करा, त्याचा आपल्याला उपयोग होईल. की माझ्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, स्वतःची स्तुती करणार नाही, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणार नाही, ह्याचं त्याला सांगणार नाही. अशा प्रकारचे काही व्रत दाखवणं, आपलाच मोठेपणा दाखवायचा नाही असं काही व्रत करा. आता ही जे काही आहे संतांजवळ ही पण नसते, कुठल्याच प्रकारच्या उपाधीमध्ये ते अडकत नाहीत. हा अगदी मोठा विचार समर्थांनी या संतांच्या ज्या लक्षणं सांगतायत त्याच्यामुळे ते आपल्याला सांगतायत. आता असं आहे की कर्तव्य म्हणून काही गोष्टी करायच्या असतात, त्या करायच्या असं नाही, आनंदाने त्या करायच्या. उपाधी म्हणून करायच्या, आपण अडकायचं नाही. असंच लागतं असं नाही म्हणायचं, जमलं तर ते सगळं करायचं नाही असं काही नाही. ज्याच्यामुळे आपला अहंकार वाढणार नाही अशा गोष्टी सहजपणानं करायच्या, निस्वार्थ बुद्धीने करायच्या असं ते आपल्याला सांगतात. हे माझं कोणी ममतेत नाही ऐकायचं, निर्मम किंवा काय म्हणायचं निस्वार्थ अशा बुद्धीनं हे करायचं. आता काही गोष्टी करताना आपल्याला दिसतं की त्या म्हणजे एखादी उपाधी नको, म्हणजे आपल्याला व्याप नको असं वाटतं. आणि असं व्याप नको म्हटल्यावर कर्तव्याच्या गोष्टी पण आपण टाळतो, ते पण मान्य नाही. हां, समर्थांना संत काय करतात, संत उपाधी वाढवत नाहीत बरोबर आहे, पण कर्तव्याच्या सगळ्या गोष्टी करतात. ममत्व वाढवत नाहीत बरोबर आहे, त्या ममत्वामुळे त्यांना काही बाद येत नाही बरोबर आहे, किंवा आपलं वैभव वाढावं म्हणून पण ते काही करत नाहीत हे पण बरोबर आहे. पण कर्तव्याच्या गोष्टी मात्र ते सगळे करतात. हर्षामर्ष भयोद्वेगी मुक्तो यस्य मे प्रिया, असं भगवंत शिष्य माझा भक्त कोणता प्रिय आहे याच्यासाठी तो सांगतोच आहे, असं सगळं करावं. मग त्याच्यासाठी आपल्याला सदा संगती सज्जनाची धरावी. आता तो सज्जन कसा असावा हे तर कळलं आपल्याला, म्हणून त्याची ही सगळी दिलेली आहे की त्याच्या कोणत्या ऐसे ज्यापाशी ज्ञान. आता आपल्याला कळलं कसं कसं त्यांनी करायला पाहिजे. असं ज्या ज्ञान ज्याच्या जाय तोच जाणावा सज्जन. व्याख्या इतकी सोपी केलेली आहे, ऐसे ज्ञान ते जाणं, असं ज्याला ज्ञान आहे तो सज्जन जाणं, तयापाशी समाधान पुशिले पाहिजे. आणि आपल्याला जो समाधानाचा अनुभव घ्यायचा आहे तो त्याला जाऊन विचारला पाहिजे, कारण त्याला तो नित्याने अनुभव येतो, त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. असं या श्लोकाचा विचार आपल्याला कळेल. अगदी 4 ओळींचा जर विचार केला तर आपल्याला कळेल काय करावं. अगदी संत जाणावा कसा, त्याची वृत्ती कशी असावी, अशी वृत्ती तो संत जाणावा. आता इथे संतची वृत्ती संत याचा अर्थच आपल्याला कळेल की ज्याची आत्मरूप वृत्ती आहे तो जाणावा.
आणि लगेच याच्यात म्हटलं की तो काही लाचार नसतो, तो काही दैन्यवाडा नसतो, त्याची जी वासना वासना असते भगवंताखेरीज दुसरी काही वासनाच नसते, अशी संताची लक्षणं सांगितली. आणि मग उपाधी देहबुद्धी ते वाढविते. धोका पण सांगितला की प्रपंचाचा जो पसार आहे त्यामुळे देहबुद्धी वाढते, संताला काही त्याची बाधा होऊ शकत नाही. मग संताला प्रपंच नसतो असं नाही की प्रपंच असला तरी तो प्रपंचाच्या देहबुद्धीत न अडकल्यामुळे त्याला काही त्याची बाधा होत नाही, असा साधा श्लोकाचा भावार्थ सांगितला. आता आपण थोडक्यात विचार केला तर लक्षात येईल की थोडक्यात काय तर आपलीसुद्धा ज्याची किंवा ज्याची वृत्ती म्हणूया, आपण संत पदवीला नाही पोचणार, पण ज्याची वृत्ती शांत आहे, स्थिर आहे, प्रयत्न करणार आहे, निर्विकार आहे, सगळी कर्तव्य नीटपाणी करतो आहे, स्वतंत्र आहे, सिद्ध आहे, त्याला संत असं म्हणायला हरकत नाही. किंवा ज्याच्याजवळ विवेक आहे, समर्थांचा अगदी लाडका शब्द आहे, त्याच्या बुद्धीला काही मोह नाही आहे कशाचा, संकट आली तरी देखील तो डगबगून जात नाही आहे, अशाला संत म्हणावं. काही त्याच्याजवळ अपेक्षा नाही आहे. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. महाराजांनी व्याख्या केली आहे की जो संतांचे आघात सोचतो तो संत आहे. पहिल्या ओळीमध्ये म्हटलं तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. आता याचा अर्थ काय, जगाचे आघात सोसण्यासाठी संत आहे का, तर तो तसं हे करतो म्हणजे लोकांच्यात मिसळायचं जसे कामापुरतं तो लोकांच्यात मिसळतो, पण त्याचा हा काही खूप आग्रह नाही, असंच हवं असा त्याचा आग्रह नाही आहे. त्यामुळे तो काय म्हणतो आहे ते तू काही देवाचे, आईसे वर्तावे निश्चयाचे. जो खरा संत आहे तो म्हणतो जे काय असेल आपल्या नशिबात तेच मिळणार आहे ना, ते आहे ते तू काही देवाचे, तेच वर्तणे निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे. असं झालं की तो उद्वेगच संपतो, रागच संपतो, हे हवं आहे ते हवं आहे सगळं संपून जातं येणेरीती. म्हणजे देवाच्या इच्छेने ते वर्तावे. आपल्याला जे काही अनुभवाला येत आहे ती सगळी ईश्वराची इच्छा आहे, देव करील ते मानावे, ते सगळं मान्य करावं, तो करतो आहे ते बरोबर आहे, तरीच मग स्वभावे कृपाळू देव. तर मग आपल्याला संतांचा स्वभाव काय तो कळेल. असं 161व्या ओवीत समर्थांनी आपल्याला संतांची व्याख्या पुन्हा एकदा सांगितली, पूर्वीची आठवण करून दिली आहे. खरं आहे विवेकानंद काय, रामदास समर्थ काय, या सगळ्यांनी एवढी मोठं काम उभं केलं. 12-1400 मठ काय स्थापले, देशभर फिरले काय, स्वामीजी सुद्धा देशभर फिरले, परदेशात गेले, अनंत गोष्टी केल्या, पण देह ठेवताना कुठेही मन आसक्त नव्हतं. मी एवढं काम केलं, मी एवढं कार्य केलं, इथे काही गुंतलेले नव्हते. सामान्य माणसाचं असतं, सामान्य माणसाने एखादं काम केलं तर त्याची अहंता, त्याचं ममता, त्याचा अहंकार, मी केला असा भाव असतो. पण संतांचा तो भाव नाही. त्याला नेहमी उपमा देतात ती कमलपत्राची. ते जसं अलिप्त असतं पाण्यापासून, तसं हे सगळे समाजापासून, या सगळ्या प्रसिद्धीपासून अगदी पूर्णपणानं परांगमुख असतात असं दिसेल. आणि म्हणून इथे त्यांनी शब्द वापरला की उपाधी वाढवत नाही. म्हणजे काम सगळं करायचं पण तरी उपाधी अडकायचं नाही. व्याप तेवढं वैभव, व्याप तेवढं संताप नाही. संताप केलं ती उपाधी वाढवून आलं. व्याप वाढायचा आणि वैभव वाढवायचं, त्या आनंदात राहायचं असं म्हटलं. म्हणजे अनेक साधूंचा असा कार्याचा व्याप आपल्याला वाढवताना दिसतं. आता कितीतरी भोवताली नजर टाकली तर किती साधू, किती त्यांचे संप्रदाय असं सगळं आपल्याला दिसतं. पण ते उपाधीत न अडकलेले असतात त्यांना खरे संत म्हणायचं. नाहीतर ते उपाधीत अडकत असतील तर त्यांचं काय म्हणावं. बेलसऱ्यांच्या कडला एक प्रसंग आठवतो या निमित्ताने. बेलसऱ्यांनी दासबोधाचा भावार्थ लिहिला. आपण जो दासबोधा मोठा ग्रंथ वाचतो त्याच्यामध्ये अर्थ होतो. तो बेलसऱ्यांच्या दासबोधाचा साधारणपणानं आपण ती प्रत पाहतो. अगदी अलीकडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या बेलसऱ्यांनी तो अर्थ लिहिला आहे. तर ही जबाबदारी अण्णाबुवा कालगावकरांनी त्यांना दिली होती आणि तुम्ही ह्याचा अर्थ लिहा, आपण तो ग्रंथ सज्जनगड सेवा समितीतर्फे छापू असंही त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांनी ते काम करायचं मान्यही केलेलं होतं. परंतु ठरलेल्या मुदतीत किंवा ते घाईमध्ये हवं होतं म्हणून अण्णाबुवा कालगावकर त्यांना भेटायला गेले होते आणि त्याला सांगितलं की थोडं गतीनं हे काम केलं तर बरं होईल. तेव्हा बाबांनी म्हटलं की मला या कामासाठी वेळ काढावा लागतो. एकतर प्राध्यापक म्हणून त्यांचं नोकरी होती, प्रपंच होता, नोकरी होती आणि तरी देखील हे काम त्यांनी जबाबदारीने घेतलं होतं. तर हे काम करण्यासाठी मला या रोजच्या ह्याच्यातून वेळ काढावा लागतो असं बाबांनी सांगितलं. तेव्हा अण्णाबुवा त्यांना म्हणाले की अहो बरोबर आहे. त्यावर ते असं म्हणाले की मला 3 तास रोज नामजपाचं हे करावंच लागतं.
आणि त्यातून मग मी वेळ, म्हणजे आधी कॉलेज प्रपंच हे तर आहेच, आणि मग या सगळ्यातून वेळ काढून 3 तास नामजप मी करतो आणि मग मला उरलेला वेळ असतो तो अशा प्रकारचं लिखाण करायला वेळ मिळेल. त्यावर अण्णाभाऊ त्यांना असं म्हणाले की तुम्ही जे दासबोधचं लिखाण करता आहात तो एक प्रकारचा नामजपच आहे, वेगळं काही नामस्मरण करायला हवं आहे, जप करायला हवा आहे अशातला काही भाग नाही आहे. परंतु बाबांना काही ही गोष्ट, बेलसरे बाबांना काही गोष्ट मान्य नव्हती. ते हसत हसत म्हणाले अशी गल्लत करून नाही चालणार, 3 तास नामजप म्हणजे 3 तास नामजप, नाही तर काय होईल, मी ह्या लेखनाच्या उपाधीत अडकेन. लेखनाच्या उपाधीत अडकलो तर माझ्याकडून हा ग्रंथ झाला, मी हा ग्रंथ केला, याच्यामध्ये मी अडकेन. साधक जो आहे तो साधक आधी उपासना सगळी करणार, त्या उपासनेतला वेळ नाही कमी करायचा आणि मग आपल्याला हे काम करायचं ते करायचं. जर का उपाधी म्हणजे जर का आपण नित्यनियम न करता या अशा प्रकारची कामं केलं तर आपण त्या उपाधीत अडकतो, म्हणजे प्रसिद्धीमध्ये, तो व्याप वाढवण्यामध्ये, पैशामध्ये सुद्धा अशा प्रकारचं माणूस अडकला जातो. त्यामुळे ते उपाधीत अडकणं आहे आणि उपाधीत अडकायला नको असेल तर हा सगळा साधनेचा भाग करायलाच हवा. खरोखर आहे, कार्यकर्ता कुणाला म्हणाल तर कार्यकर्ता अशा पद्धतीचा समर्थांचं छान आहे. आपण असं उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, मुद्दाम नाही आपण उपाधीत अडकलेलो, आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे. कशात अडकायचं नाही, आपलं सगळं व्यवस्थित साधना करून उर्वरित काम याच वेळ सगळा याच कामासाठी द्यायचा. मग उपाधी काही राहत नाही, समाधान एवढं थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षणाक्षणा, महेश चक्र सगळं सुटतं असे खात्री त्यांनी दिले. याचा अर्थ आपल्याला कळेल. म्हणजे आपण जे म्हणतो ना की बरेच हल्ली ट्रस्ट असतात, धार्मिक संस्था असतात, संप्रदाय असतात आणि त्यांची कोर्टात भांडणं चाललेली असतात. तर ही काही गोष्ट ही सगळं उपाधीत अडकणं आहे, याला काय अर्थ आहे. त्यामुळे मान अपमान प्रतिष्ठा प्रश्न कोर्ट कचेऱ्या अशा ह्याच्यात अडकणं म्हणजे हे एका अर्थाने उपाधीत अडकणं आहे. ते उपाधीत अडकणं काही संत मंडळी करत नाही, उपाधीत सामान्य मंडळी अडकतात. तर ह्या श्लोकाचा विचार केला तर आपल्याला उपाधी देहबुद्धी वाढविते. उपाधीत अडकलं की आपण देहबुद्धीला गेलोच, मग मान मरातब ऐश्वर्य सन्मान, मी मोठा तो मोठा वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या आल्या. पण संतांना हे काही नसतं, ते काही अडकत नाही. असा छान 168वा श्लोक आपल्याला कळेल. पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला आणखीन एक ह्या श्लोकाचा विचार करताना त्यांनी आपल्याला सांगितलं की एक आत्ता आपण म्हटलं की स्वतःची वृत्ती स्थिर शांत हा आपला मुद्दा कळला, अंतःकरणामध्ये कुठल्या आसक्ती नाही हे आपल्याला कळलं, प्रपंचातल्या मोठमोठ्या गोष्टी म्हणजे काही अशी आपत्ती आली तरी त्यांना कधी ते विचलित होत नाहीत हे आपल्याला कळलं. याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की संत जो आहे तो सामान्यांपेक्षा कशा पद्धतीनं जरा वेगळा आहे ते आपल्याला कळेल. काही गोष्टी कर्तव्य म्हणून तो करत असतो आणि म्हणून त्यांनी सदासंगती सज्जनाची धरावी. तो सज्जन कसा तर ऐसे ज्यापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन. आत्ता ह्या सगळ्या ज्या काय गोष्टी सांगितल्या उपाधीमध्ये न अडकता जो कोणी राहतो आहे तो जर कळलं तर त्याच्यापाशी समाधान पोषले पाहिजे हे आपल्याला अर्थ कळेल. अशी वृत्ती शांत असेल तरीच मग संत ओळखता येईल. नसे संत अनंत संता पुसावा. आता इथे बघा किती त्या संत शब्दा कशा पद्धतीने वापरला आहे. नसे संत अनंत संता पुसावा, ज्याचा अंतच होत नाही, ज्याचा अंतच होत नाही हे काय आहे, तो परमात्मा आहे. ते परमात्मा स्वरूप कसं आहे ते कोणाला विचारायचं, संतांना विचारायचं. नसे अंत अनंत संता पुसावा, ज्याला अंतच नाही आहे त्या परमात्म्याबद्दल काही विचारायचं असेल, परमात्मा स्वरूप बघायला ऐकायचं असेल तर ते संतांना विचारावं. अहंकार विस्तार हा नीरसावा. अहंकार म्हणजे मीपणा, हा जो मीपणा आहे त्या मीपणाचा जो पसारा आहे तो नाहीसा करून टाकावा, नीरसावा, नाहीसा करावा. 2 गोष्टी सांगितल्या. आपल्याला परमात्मा स्वरूप जे विचार करायचं आहे की ज्याचा कधी अंतच होत नाही त्याचं सगळी चौकशी संतांजवळ करावी. आणि अहंकार जो आहे मीपणा जो आहे त्याचा पसारा सगळा संपवून टाका तरच हे कळणार आहे. थोडक्यात तो जो काही अंत न होणारा परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते कळायला हवं असेल तर अहंकार गेला पाहिजे असंच म्हणायचं आहे. आणि गुणेविण निर्गुण तो आठवावा. गुणरहित
म्हणजेच असा जो निर्गुण स्वरूपाचा आहे त्याचं स्मरण, त्याचं आठव करा म्हणजे स्मरण करावं. गुणातीत किंवा गुणरहित असा निर्गुण स्वरूपाचा जे आहे त्याचं स्मरण करावं. देहबुद्धीचा आठव नाठवावा आणि देहबुद्धीचं स्मरण होऊ देऊ नये. अशा 4 गोष्टी पुढल्या 169व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. आता संतांची संगत धरायची तरच ह्या गोष्टी मिळणार आहे. तो जो परमात्मा आहे अनादि अनंत वगैरे वगैरे त्या माहिती आहे आपल्याला, तत्वतः माहिती आहे. ते तत्वतः जाणून घ्यायचं असेल, असं आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला कळायची असेल तर ज्याला ती ऑलरेडी माहिती आहे त्यालाच विचारायला हवी. माहितगाराला विचारलं तर आपल्याला पत्ता कळणार. तर संतांना ते परमात्मा स्वरूप माहिती आहे, त्यामुळे त्यांनाच विचारावं. तेच आपल्याला सांगू शकतील. ते ब्रह्मज्ञानी आहेत, ते आत्मज्ञानी आहेत, त्यांना अनुभव आहे, त्यांनी सगळं समजू शकलेलं आहे. मग ते आपल्याला पत्ता सांगतील, अगदी निश्चितपणानं सांगतील. तर त्यांना पुसावा. परमात्म्याच्या स्वरूपाचा सगळा विचार संतांना विचारा. दुसरं असं आहे की संतांच्या अंतःकरणात सगळ्यांबद्दल जिव्हाळा आहे, त्यामुळे ते सांगतील ते कल्याणातच सांगतील. ते काही आपल्याला आपलं तोंड देखलं उत्तर देणार नाहीत, ते बरोबर सांगतील. आणि मग या क्षेत्रात सुद्धा असतात ना बरे विद्वान असतात, काय पोटार्थी असतात, म्हणजे काही मिळावं म्हणून करणारे असतात, शब्दज्ञानी असतात, प्रचारक असतात, विस्तारक असतात वगैरे वगैरे. तर अशा सगळ्या लोकांचा काही हेतू असतो, तेवढ्यापुरतं ते आपल्याला सांगतील. त्यांच्याजवळ पण गुण असतात, त्यांच्याजवळ पण चांगली तत्त्व असतात, त्यांना पण बऱ्याच गोष्टी माहिती असतात, नाही अशातला भाग नाही. पण त्यांच्यात थोडासा अहंकार, दुराग्रह, त्यांच्यापुरतं सांगणं असं ते करतील. इथे मात्र तसं नाही, म्हणजे कुठलाही दोष न लागता संत आपल्याला सगळं सांगतील. आता आपण एक उदाहरण घेणार आहोत. मर्दानंद भारतींनीच आपल्याला उदाहरण दिलं आहे. थोडंसं आपल्या लक्षात येईल की अरे विद्वान लोकंसुद्धा जेव्हा अशा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतात तेव्हा त्यांची एकाच बाजूनी विचार केल्यामुळे अशा प्रकारची विचारधारणा झालेली असते. आणि तसं नाही होत. संत सर्वतोपरी विचार करतात. म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल निरनिराळ्या लोकांनी आपापली मतं लिहिली. आता आपण हे ऐकलं वाचलं की आपल्याला असं वाटतं की अरे मोठी मोठी माणसंसुद्धा अशा पद्धतीने विचार करतात. तर म्हणे ज्ञानेश्वरी हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे खरं म्हणजे, पण म्हणे एखाद्याने असं म्हटलं एका विद्वानाने की नाही हा काही ग्रंथ तत्त्वज्ञानाचा नाही, हे एक काव्य आहे, रसाळ आहे, उत्कृष्ट काव्य आहे. काव्याच्या ज्या निर्मिती मम्मटांनी काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्या काव्यप्रकाशामध्ये काव्याच्या काही प्रयोजनं ते लिहिले. त्या सगळ्या प्रयोजनांचा विचार केला तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एक काव्य आहे असं म्हणायला हरकत नाही, असं एखाद्या विद्वानाने सांगितलं. आणि अगदी ठासून सांगितलं की आपल्याला असं वाटतं. दुसरा एक विद्वान असं म्हणाले की नाही, आचार्यांचं जे अद्वैत तत्त्वज्ञान आहे ना, ते अद्वैत तत्त्वज्ञान लोकांना कळावं किंवा लोकांना ते सोप्या भाषेत समजावून सांगावं, हा ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचा हेतू आहे असं एका विद्वानाने सांगितलं. तिसरा एखादा विद्वान की जो नेहमी नाटकं किंवा कथा यांची परीक्षणं लिहित असे, त्यांनी लिहिलं की ज्ञानेश्वरी हे काही काव्य पण नाही आणि हे तत्त्वज्ञान पण नाही, लेखच लिहिला असा. मग काय झालं म्हणजे कुठलंही असं एक सुसंगत तत्त्वज्ञान ठोसपणाने इथे सांगितलेलं नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या निरनिराळ्या अध्यायामध्ये एखादा विषय मांडला, एखादा तत्त्वज्ञान विषय लिहिलं की त्याचाच परस्पर विरोधी असणारी गोष्ट दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्वज्ञान पण नाही आणि काव्याची रसवत्ता पण नाही असं एका विद्वान लिहिलं. तर आता त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. निरनिराळी विद्वान मंडळी आपापल्या परीनं आपापल्या अभ्यासाने त्यांची झालेली मतं मांडत असतात. आता ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो आनंदाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. आता आपण पहिल्या ओळीमध्ये पाहिलं ना की परमात्म्याला अंत नाही, त्या परमात्म्याची ओळख करून द्यायची आहे. तर तसा हा ग्रंथ आहे आणि तो पुन्हा हितासाठी म्हणजे आपल्या कल्याणासाठी सांगितलेला आहे, तसा उपदेश करणार आहे. आता या ग्रंथाचं जे मूल्यमापन करायचं आहे की या ग्रंथावरचं जे काही समजून घ्यायचं आहे हा ग्रंथ, तो ग्रंथ समजावून घेण्यासाठी केवळ हे असे जे काही विद्वान लोक आहेत, डिग्री घेतलेले म्हणूया, यांना तो सगळा ग्रंथ कळणार नाही. अशी डिग्री घेऊन काही ज्ञानेश्वरीचा ग्रंथ कळणार नाही. याचं मूल्यमापन करायचं झालं तर गुरुदेव रानडेंनी केलं पाहिजे, बाबा बेसांनी केलं पाहिजे, सोनपंत दांडेकरांनी केलं पाहिजे, किंवा आता आपण ज्यांचं उदाहरण घेतलं वरदानंद भारतींनी केलं पाहिजे. याचं कारण असं की ते त्या खोलात शिरलेले आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर ती काही कादंबरी नाही आहे. त्याच्यामध्ये असा जो तो भाव कळायचा असेल तर तसाच अधिकारी माणूस तिथे असायला पाहिजे. त्यांनी वरदानंद भारतींनी म्हणजे या सगळ्या विद्वान लोकांच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी पार खोडून काढल्या.
की हे कळायला हवं असेल तर या पद्धतीने आत शिरलं पाहिजे. तो जो की अनंताचा अभ्यास आहे तो आपल्याला कळायला हवा असेल. आणि दुसरं असं महत्त्वाचं असतं की अशा ग्रंथांवरची प्रचिती असल्याखेरीज त्या ग्रंथाचं मूल्यमापन करताच येणार नाही. संतांनी प्रचिती घेतलेली असते. ऐकणारा जो असतो तो या संतांचं, सांगणारा आणि ऐकणारा दोन्ही जर ते निरहंकारी असतील, निस्वार्थी असतील तरच अर्थ कळणार आहे. समर्थांनी स्पष्ट सांगितलं, अहंकार विस्ताराला निरसावा. म्हणून दुसरा वेळ जे आहे की तो अहंकार पूर्ण निरसावा, तो गेला पाहिजे, तर संत काय सांगतात ते आपल्याला कळेल, नाही तर नाही कळणार. असा अहंकार नाहीसा होण्यासाठी पहिल्या ओळीमध्ये जे सांगितलेलं आहे की काय तो अंत अनंत संताप उसावा म्हटलं आहे, ज्याचा कधी अंत होत नाही असं जे परमात्मा स्वरूप आहे, आहेच आहे, त्याबद्दलची चौकशी संतांशी करावी असं म्हटलं. आणि अहंकार त्याच्यासही नाहीसा, नाही तर मग या विद्वानांसारखं आपण चर्चेत फक्त अडकू, तसं नाही होता कामा. अहंकार गेला तरच आपल्याला असं सर्वतोपरी त्याचा विचार करता येईल. आता मग अहंकार विस्तार नको आहे म्हणजे अहंकाराचा विस्तार नको म्हणजे काय, पसारा नको म्हणजे काय आहे, तर मी कोण याचा परिचय करून द्यायचा असला तर थोडंफार सांगणं बरोबर आहे. आपलं नाव, गाव, आपण कोणाची मुलगी, कोणाचं काय, असं इतपत परिचय करून देणं अनेक ठिकाणी गरजेचं असतं. त्यामुळे तसं करून देणं बरोबर आहे. पण मीच शहाणा, मीच नेता, मीच सगळा कार्यकर्ता किंवा मीच काय तर परोपकारी वृत्ती असणारा, असं माझ्याविषयी ज्या गुणांच्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगणं म्हणजे अहंकाराचा विस्तार आहे. नुसता परिचय देणं आणि ते सांगणं याच्यात काही चुकीचं आहे असं नाही, पण ते आपलं या देहाचा किंवा मी माझा मोठेपणा असा जर सांगायचा झाला तर तो विस्तार असा होतो. आता हा विस्तारसुद्धा खरं म्हणजे नीटपणे विचार केला तर आपल्या लक्षात येतं की गुणांमुळे होत असतो. पण ते आपलं वैशिष्ट्य प्रस्थापित करताना कसं केलं पाहिजे, तर त्याच्यात जर आपला कुठे स्वार्थ आला, आपला कुठे अहंकारात तर गडबड होते. आपण गुणातीत असलेल्या निर्गुणाचा विचार करतो आहे ना, त्या अनंताला आपल्याला शोधायचं आहे ना, त्या भगवंताला जाणून घ्यायचं आहे ना, त्यामुळे आपल्याला निर्गुणाचा विचार करायला हवा. आणि त्या निर्गुणाचा विचार करण्यामध्ये अडचण नेमकी असते ती देहबुद्धीची असते, ती आपल्याला बाजूला करायची, अहंकार बाजूला करायला हवा, तर आपल्याला ते कळेल. दुसरं असं की देहबुद्धीमुळे सुखदुःख आपल्याला कळतं, ममत्वामुळे सुखदुःख आपल्याला कळतं, देहबुद्धीमुळे सुखदुःख कळतं. हा देह माझा आहे हे प्रेम असल्यामुळे या देहाला जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मला कळतात. आणखीन एक गोष्ट होते की कंटाळा येतो, आळस येतो. हे कशाला येतो? दुःखाबरोबर असा आळस, कंटाळा येतो ते सुद्धा देहबुद्धीमुळेच येतो. दुपारी जरा अधिक जेवण झालं की आळस आलाच, निद्रा लगेच आलीच असं घडतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपण थोडेसे शरीराचे, देहाचे जे लाड करतो ते लाड न करताच आपण दक्ष राहिलो तरीसुद्धा आपल्याकडून वेगवेगळं कार्य होऊ शकेल. आपल्याला जो संत अनंत शोधायचा आहे त्याच्यासाठी काय काय करायला हवं, आळस नको, कंटाळा नको, देहबुद्धी जायला हवी. आणि खऱ्या अर्थानं ती देहबुद्धी गेल्याशिवाय आणि उत्साहाने आपण कार्यरत राहिल्याशिवाय आपल्याला जमणारच नाही. दक्ष राहून, कार्यमग्न राहून आपल्याला ते काम केलं पाहिजे. म्हणून लगेच आपल्याला तरी सांगितलं, गुणे विण निर्गुण तो आठवावा. तो गुणरहित निर्गुण निराकार भगवंत आठवायचा आहे ना, त्याची योग्य ती कोणाला पुसावं ते सांगितलेलं आहे. मीपणाचा पसारा ठेवायचा नाही, तर आपल्याला निर्गुण निराकार कळेल. इतकं काय तर शेवटच्या देहबुद्धीचं स्मरण पण होता कामा नये. इतकं त्या सत्संगामध्ये, इतकं त्यात आपण अडकलो असलं पाहिजे की मग आपल्या लक्षात येईल की कार्यमग्न राहिलो, कंटाळाकडे केला नाही, आळस केला नाही, खऱ्या अर्थानं आपण अहंकार वृत्ती सोडली तर आपल्याला संतांचा पत्ता बरोबर कळलेला आहे, तिथे पण आपण पोचू. दुसरं असं असतं की ही परमार्थाची घडी बसवून देण्यासाठी ना आपल्याला सारखं सारखं प्रपंच करायचं होतो, आपोआप परमार्थ वाढवावा लागतो ना. प्रपंच करायला काही मुद्दाम काही करावं तर होतोच. सकाळी उठलं की स्वयंपाक करायचा, घरातली कामं करायची, या सगळ्या गोष्टी होतातच. पण एवढे हा अध्याय मला वाचायचा आहे, हे मला करायचं आहे, असं जे की ते करावंच लागतं. हे आपोआप नाही घडत. प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो. म्हणून आपल्याला ते समर्थ सांगतायत की मग हे सज्जन भेटले ना, संत भेटले ना, तर मग ह्या गोष्टी आपल्या आपोआप घडतात. सत्संग घडायला लागतो. सत्संगाने या गोष्टी सहज आपल्याला कळतात. मग सत्संग प्रपंचासाठी त्याची प्रपंच होतो. सत्संग व्हायला हवा असता, परमार्थाची जी घडी आहे ना ती बसवून देण्यासाठी त्यांची जरूर लागते. समर्थांनी वर्णन केलं आहे, सज्जन भेटण्याला दोन गोष्टी भेटला ना सज्जन की दोन गोष्टी आपण त्याला विचाराव्यात. काय विचारायच्या? दोन्ही गोष्टी त्या कोण?
समर्थांच्या काव्यामध्ये असं आहे, दोन्ही गोष्टी त्या कोण, तर देव कोण आणि आपण कोण, हे आधी संतांना पुसावं, विचारावं. आपल्याला जर सज्जन भेटला, संत संगती लाभली, तर त्याला विचार, देव कोण आणि आपण कोण, या गोष्टीचे विवरण केलेची करावे, असं विचार की मग आपल्याला कळेल. आणि आपल्याला ते व्हायचं आहे, आधीच ओळख करून घ्यावी, देव कोण आपण कोण ओळखावं, आणि आपल्याला काय व्हायचं आहे ते आपल्याला माहिती आहे, मग आपल्याला कळेल. या दोन प्रश्नांच्या मध्ये जे की आहे त्याच्यातून आपल्याला ते खऱ्या अर्थानं देहबुद्धी बाजूला करायची, आत्मबुद्धी यायची, किंवा अहंकार बाजूला कसा करायचा, हे जे काही देहबुद्धी आणि अहंकार हे दोन अडथळे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले, ते अडथळे कसे बाजूला करायचे हे समजते. नाही तर नुसतं ब्रह्मसत्य जगन मिथ्या वगैरे वगैरे सारखं म्हणायचं असं शिकवत असतातच आपल्याला. पण शिकवणं तसं ते आचरणात आणणं, साधू निश्चय करीती एक, बरोबर आहे. सज्जन साधू मंडळी सांगतात, काय सांगा, आत्मा सर्वत्र व्यापक. तर किती वेळा सांगितलं आहे ना, सगळीकडे भगवंत भरलेला आहे, आत्मा सगळीकडे आहे, पण येर हे अवघेची माई कह चराचर, पण बाकी उर्वरित आहे ना, सगळीकडे भगवंत भरलेला आहे, पण दृश्य जगात पण आम्ही अडकतोय ना. असं जे की अज्ञानावस्था आहे, किंवा असं जे पुन्हा पुन्हा अडकतं आहे, कितीही जरी आपल्याला जग मिथ्या म्हटलं तरी ते जग आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं आहे. आता त्याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्या सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे म्हणजे काय ते आपल्याला कळेल. माझ्या अज्ञानदशेतून आपल्याला ज्ञानदशेकडे जायचं आहे. त्या ज्ञानदशेकडे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्या सगळ्या संतांसारख्या तशाच्या तशा जमतील अशातला भाग नाही, पण संतांकडून समजून तर घ्यायला हरकत नाही. संतांकडून खरा देव कोणता आहे जर आपण समजून घेतलं तर हळूहळू आपल्याला कळेल. मग आपल्या या देहरूपी देवळात पण तो देव राहतो आहे ते पण आपल्याला कळेल. ते पण जे आत्माराम आहे तो कळेल. कळतं आहे आपल्या चित्तचंचल आहे आणि तरी देखील त्या आत असणाऱ्या त्या याला आपल्याला शोधायचं आहे वगैरे वगैरे. पण याचा अर्थच असा आहे की ती देहबुद्धी संपली पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. तेच 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 पुन्हा आपल्याला सांगतात. अर्थात तेच तेच सांगतायत ह्याचा आपल्याला कंटाळ करून चालणार नाही, कारण इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पुन्हा पुन्हा अहंकारात अडकतो आहे, पुन्हा पुन्हा देहबुद्धीत अडकतो आहे. म्हणून आपल्याला या गोष्टी ते सांगतात. परमार्थात असतं असं, परमार्थात काय आणि प्रपंचात काय, संत संगत मिळावी म्हणजे मग सगळीकडेच आपली प्रगती होते. पण म्हणजे समजा एखाद्या रजोगुणी माणसाची आपल्याला भेट झाली, संताच्या ऐवजी एखादा रजोगुणी भेटला, तर तसं आपण करतो. आपला नेहमीचा अनुभव आहे की आपल्याला कोण भेटतं आहे त्याच्यावर आपली वृत्ती पालट होते. एखादी मैत्रीण जर रजोगुणी आपल्याला भेटली तर ती म्हणेल की चल ग आपल्याला ह्या सीझनमध्ये ना एक 5 नाटकांचं तिकीट एकत्र मिळणार आहे. म्हणजे मी गंमत पण मला माहीत नाही आहे, मी गंमत पण सांगते. तर आपण लगेच ती तिकीटं काढू, कारण रजोगुणी सहवास मिळाला की आपण रजोगुणाकडे जातो, असं घडतं. त्यामुळे कुणाची संगत धरायची आपल्याला ठरवायला हवं. परमार्थामध्ये रजोगुणी माणसाची संगत जर धरली तर अशा प्रकारची देहबुद्धी वाढण्याकडे आपला कल जातो. म्हणून संगत कुणाची धरायची आपल्याला कळलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणाले की असं आहे की मी भक्त, मी दास, मी साधक इतपत म्हणायला हरकत नाही. हे बरोबर आहे की हे थोडंसं चालेल. म्हणजे आपण दास आहोत की आपण भक्त आहोत, आपण साधक आहोत, आपण काहीतरी साधना करतो आहे, खूप वाच्यता केली नाही तरी आपला परिचय असा एवढा चालेल. पण जर आपण सत्वगुणी माणसाची संगत धरली ना तर सत्वगुणी जो माणूस आहे तोच या सगळ्या सत्वरजतम त्रिगुणांच्याही पलीकडे गुणातीत झालेला असतो. तर त्याचा आपल्याला जास्त निर्गुणाचं चिंतन करायला उपयोग होतो. ईश्वर ओळखायला आपल्याला सत्वगुणी माणसाचा किंवा या अशा प्रकारच्या याचा जास्त उपयोग होतो, कारण ते गुणातीत होण्याकडे गेलेले असतात. ते पुन्हा पुन्हा या रजतमामध्ये अडकत नाहीत. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे, त्रिगुण हे सार, निर्गुण हे सार, आणि सारासार विचार हरिपाठ. सार काय हे आपल्याला समजलं पाहिजे असं माऊली म्हणतात. ते हेच आहे. तर कुणाचा सहवास मिळाला की काय घडतं हे तर आपल्याला माहितीच आहे. पुढला 170वा श्लोक आहे, त्याच्यात पुन्हा देहबुद्धीचाच विचार आहे. देहबुद्धी ते ज्ञानबोध आहे त्याच्यावी कळलं आपल्याला. ज्ञानबोध व्हायला हवा असेल तर देहबुद्धीचा त्याग करावा. विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी. वस्तू म्हणजे ज्ञानवस्तू. हां, आता विवेकेतये याच्यामध्ये विवेक केला तर ती ज्ञानवस्तू आपल्याला भेटेल. तो जो काही आत्मज्ञान व्हायचं आहे विवेकाने आपल्याला प्राप्त होईल. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा त्याची तेच शोधित जावी.
होतं असं की मूळ वृत्ती नाही आहे. पाणी सगळं जे की आहे ते उताराकडे धावतं, तर पुन्हा पुन्हा आपल्याला कदाचित आपला स्वभाव मागे मागे खेचेल. छानपैकी आपली प्रगती होते आहे, ज्ञानाकडे जायचा मार्ग मिळतो आहे, संत सज्जनांचा सहवास मिळतो आहे आणि विवेकाच्या आधारे आपली त्या आत्मवस्तूची ओळख होते, असं सगळं घडेल. पण तरीसुद्धा तदाकार वृत्ती नाही स्वभाव आहे, परंतु मूळ स्वभाव काही असा नाही आहे, मग पुन्हा खाली यायला होईल. म्हणून काय करायचं, सदा त्याची ते शोधित जाय. म्हणून सारखा प्रयत्न करायचा की आपण कुठे कमी नाही पडतं का. मग आपल्याला कळलं पाहिजे की उताराकडे नाही यायचं, आपल्याला चढणीकडेच जायचं आहे, आपल्याला आत्मवस्तू शोधायची, आपल्याला ज्ञानवस्तू शोधायची असं म्हणायचं आहे. म्हणजे एका अर्थाने स्वतःकडे जरा तटस्थपणे पाहायला शिकायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, या रस्त्याने जायचं आहे. मग पुन्हा कसे काय आपण मागे आलो, कोण बरं आपल्याला भेटलं, कुठल्या सहवासाला मागे आलो, मग नाही आपल्याला पुन्हा जायचं आहे, असं तो ज्ञानबोध आपल्याला जायला पाहिजे. आपणच आपल्याकडे असं तटस्थपणानं पाहायला शिकलं पाहिजे. हे जे ज्ञानबोध म्हणतायत ना, त्या ज्ञानबोधाच्या साहाय्यानं आपल्याला हे कळेल. म्हणजे आपले जसं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्यामध्ये आपण अडकतो, स्वाभाविकच आहे. त्यातून आपल्याला जो मार्ग काढायचा आहे, तो मार्ग आपण कसा काढायचा, तर नेहमी आपण म्हणलो की मन चंचल आहे, मग त्या चंचल मनाला स्थिर करायचं. मग बुद्धी पण कधीतरी असं होते, मग त्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी बुद्धीचा उपयोग करायचा, कारण बुद्धी निश्चयात्मक आहे. हे जसं आपण अनंत वेळा ऐकत आलेलो, तर याच्यात तरी आपल्याला सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये जे आपण अडकतो ते विवेकाने आपल्याला बरोबर स्थिर करता येईल. कुठे नेमकं आपल्याला विवेक वापरायचा त्यांनी आपल्याला समजेल. असं आहे की शरीर आहे, शरीर राहण्यासाठी काही कर्म करायला हवी आहे, ती कर्म इंद्रियांच्या मार्फत करायचं आहे. विषय सेवनामध्ये आपण योग्य अयोग्य निर्णय घेता आला पाहिजे. ते मनबुद्धी इंद्रियांना असं त्या विषय सेवनाकडे स्वाभाविक जाण्याची प्रवृत्ती असते, तिथे आपल्याला थांबता आलं पाहिजे. काही गोष्टी अशा घडतात आणि मग स्वाभाविकच देह, इंद्रिय, मनबुद्धी ही सगळी त्या विषयांबरोबर जाते. पण आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला असं प्रवाहाच्या विरुद्ध जायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. वृत्ती स्वभावतः कशी आहे, तदाकार आहे वृत्ती नाही स्वभाव आहे म्हटलं आहे. मुळात वृत्ती कशी आहे तर ती बहिर्मुख आहे, इंद्रिय बहिर्मुख आहेत, ती जाणारच तिकडे. त्या ब्रह्मस्वरूपाशी ती काही तदाकार होणार नाही आहेत. मग आपल्याला त्यांना आणावं लागेल, ती अशी बाहेर जाणारी इंद्रियांना थांबवून पुन्हा प्रयत्नपूर्वक आपल्याला आहे. आणि मग तिथे आपल्याला कंटाळा येता कामा नये, आळस येता कामा नये, थकवा येता कामा नये. जे काही आपण करतो आहे म्हणजे साधना काळामध्ये या अशा गोष्टी आल्या की मग आणखीन आपला फारच म्हणजे प्रगती तर जाऊ देच, आपण आणखीच अधोगतीला जातो, असं नाही होता का. म्हणून मी सदा ते शोधित जावे असं म्हणत आहे. मग समजा अशी हे सगळं शोधत राहिलं पाहिजे आणि असं उत्कटतेने गेलं पाहिजे, मागं नाही येता कामा. दोन्ही ओळीमध्ये लक्षात येत, तदाकार आहे वृत्ती नाही स्वभाव आहे. मुळातली जी इंद्रिय अशी जी बाहेर आहे त्यामुळे आपल्याला तदाकार होण्याचा स्वभाव नाही आहे, पण आपण शोधत राहायला पाहिजे आणि आपण पुन्हा पुन्हा त्या आत्मज्ञानाकडेच आपली प्रवृत्ती नेली पाहिजे, मागे येता कामा नये असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. खरं आहे. दुसऱ्या एका पद्धतीने विचार करायचा तर आपल्याला कळेल की देहबुद्धी ही काय आहे माहिती आहे का, निद्रा आहे, आणि आत्मबुद्धी ही काय आहे तर जागृती आहे. तर जागृती आणि निद्रा आपल्याला दोन्ही गोष्ट कळतात. किंवा आणखीन काय नाही, देहबुद्धी हा परधर्म आहे. आता आपल्याला संतांचा विचार करतोय ना, आपल्याला आत्मज्ञानाकडे जायचं आहे ना, त्यामुळे देहबुद्धी आणि परधर्म भयावह. जो आपला स्वधर्म आहे, आपल्याला आत्मज्ञानाकडे जायचं आहे, तर त्या स्वधर्माचा आपण विचार केला पाहिजे. तो जर आपण विचार केला तर मग काय होईल, तर मग पुनर्जन्म ला कारण होणार नाही, पुन्हा येणं जाणं होणार नाही. कारण आत्मबुद्धीकडे जाणं हा आपला स्वधर्म आहे. बरं, असं ही जी काही जागृतीचं आहे त्याच्यासाठी विवेक हवा, ते पण आपल्याला सांगितलं. विवेक हे जागृतीचं लक्षण आहे. जर आपण विवेकाने वागलो तर मग आपल्याला, आणि विवेक पण आत्मानत्व विवेक, सारासार विवेक, आपले सगळे शब्द गेले. नित्यानित्य विवेक, नित्य काय अनित्य काय, सार काय असार काय, आत्मा काय अनात्म काय, हे विवेकाच्या साह्याने आपल्याला कळायला हवं. हे जर साधकाला कळलं तर मग झालं, मग त्याची प्रगती झाली, मग तो आत्मज्ञानाकडे गेला असं म्हणायला हरकत नाही. असं जे आता होतं असं की जेव्हा आपण स्थूल गोष्टीची, या दृश्य जगातल्या स्थूल गोष्टीशी एकरूप होण्याचा जो आपला स्वभाव आहे, तो स्वभाव आपला मधून असं सारखा वर येतो, आणि त्या स्वभावामुळे देहबुद्धीची जोपासना होते.
अशामुळे होतं कारण ते स्थूल रूप आहे, स्थूलाशी एकरूप होऊन जातो. मग आपण आपल्या मनाला प्रयत्नपूर्वक बाजूला केलं पाहिजे या सगळ्यापासून. आपल्याला जायचं आहे कुठे, तर आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला आपल्याला जायचं आहे. तिथे जायचं असेल तर आपल्याला अभ्यासच करावा लागतो, देहबुद्धी सोडावीच लागते. त्या मनाला त्या मनाच्या स्वभावाच्या विरुद्ध वागायला लागतं. त्या मनाला सांगायला असं की इकडे वळण नाही, आपल्याला इकडे जायचं आहे. असं जेव्हा आपल्याला जमेल त्यावेळेला आपण असं म्हणू की आता मन सूक्ष्म विचार करायला लागले, यातून मनाला सूक्ष्मतेचा विचार कळेल. नाहीतर मन धावेल कुठेही जायला. त्या मनाला आपल्याला वळवून आणावं लागेल. आता ते स्वभावाच्या विरुद्धच आहे ना, चंचल स्वभाव त्याचा आहे, त्याच्या विरुद्धच त्याला वागायला लागत आहे. तेव्हा मग आपल्याला त्या ज्या सगळ्या वासना वगैरे त्या संपतील. त्या मनाला सारखं आपल्याला दडपावंच लागेल की इकडे नाही जायचं, हेच करायचं आहे. आणि त्याला ज्ञानबोध म्हणजे मग हळूहळू त्या ज्ञानबोधाचा एकदा त्या मनाला हे झालं की मग ते संकल्प विकल्प काय वृत्ती या वेगवेगळ्या असतात, तरंग किंवा इंद्रियांचे जे काही व्यापार असतात ते सगळे स्वाभाविकपणानं ते सगळे आपल्याला बाजूला करता येतील. म्हणजे आपल्याला असं ठरवता येईल की याच्याशी आपला काही संबंध नाही आहे, इतके काही लगेच बाजूला होणार नाही आहे. मनाला सारखं पटवावं लागेल की आता संकल्प विकल्प वगैरे काही नाही, आता त्याच्यातून बाजूला व्हायचं. आत्मस्वरूप आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. सारखं जे काही भान आहे ना, ते भान ह्याच्यात ठेवायला हवं. अनुसंधान ज्याला म्हणायचं ना, ते अनुसंधान ठेवायला लागेल. आपणच आपली सारखी परीक्षा करत राहायचं तर आपल्याला कळेल. सारखं अनुसंधान सातत्याने व्हायला पाहिजे, सारखा प्रयत्न करायला पाहिजे. आणि याला खरा समर्थाने पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. तो खरा आपला पुरुषार्थ आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणे ना, ओनली डेड फिश स्विम्स विथ द करंट. म्हणजे प्रवाह पतित जे असतात ना, ते मेलेले मासे त्या प्रवाहामध्ये जातात. पण पोहायचं असेल म्हणजे जिवंत मासे आहेत ते प्रभावाविरुद्ध पोहतात. आता आपल्या स्वभावाप्रमाणे असेल तर आपण उताराकडेच जाणार. म्हणजे पुन्हा आपल्या चंचल मनाला किंवा या दुष्ट जगातल्या गोष्टींना आपण प्राधान्यानं सामोरं जाणार. पण जर आपण प्रभावाविरुद्ध जायचं असेल तर त्या चंचल मनाच्या विरुद्ध जायचं असेल तर आपल्याला प्रयत्नच करायला हवेत. मग तो विवेक वापरायलाच हवा, तरच आपल्याला या गोष्टी जमतील. अशा ह्या तिन्ही श्लोकांमध्ये एक तर आपल्याला संत शोधायला सांगितला, तर संत शोधताना सज्जनांच्या संगतीनं आपल्याला हे सहज कळेल असं पण सांगितलं. आणि सगळीकडे देहबुद्धीचा विचार करायला सांगितला. सगळ्यात तिन्ही श्लोकांमध्ये आपल्या लक्षात येईल देहबुद्धी हा शब्द आलाच आहे. आज आपण 168, 169, 173 पाहिलं. 168मध्ये उपाधी देहबुद्धी ते वाढविते, उपाधीत अडकली देहबुद्धी वाढते. 169मध्ये देहबुद्धीचा आठवावा. आपल्याला त्या देहबुद्धीतून बाहेर यायला पाहिजे असं सांगितलं. आणि 170मध्ये पण देहबुद्धी ते ज्ञानबोधे त्याजावी. आपल्याला देहबुद्धीतून बाहेर यायचं आहे. ज्ञानबुद्धी झाली तर आपण देहबुद्धीतून बाहेर येऊ. या देहबुद्धीला फार मोठं म्हणजे शिक्षाचं ही आपल्या अर्थ. आपण आपला देह याविषयी 4 जणी एकत्र आल्या की आपण जर गप्पांचा विषय आपला काय कळलं तर आपल्याला कळतं की आपण देहाविषयी आपल्या फार बोलतो. कारण त्या देहाच्या उपाधीत आपण अडकतो. हा देह म्हणजे माझी इतकी ममत्व आहे त्या देहाविषयी की म्हणजे आपल्या सधन असणाऱ्या मंडळींमध्ये सुद्धा ही चर्चा अशीच असते की दरवर्षी आपलं चेकिंग झालं आहे ना, ह्या टेस्ट झाल्या ना, त्या टेस्ट झाल्या ना. ह्याच्या मागे काय असतं की तो देह टिकवणं. एकीकडे देह नश्वर आहे, तो राहणार नाही आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. आपण सारखं म्हणतो की ठरलेलं असतं, जन्माला येतो तेव्हाच जायचं केव्हा ठरलेलं असतं. पण तरी देखील या देहबुद्धीत आपण अडकतो. या मध्ये आपल्याला त्या देहबुद्धीला विसरून आत्मबुद्धीकडे जायचं आहे. कारण हा देह त्यासाठी भगवंतानी आपल्याला दिलेला आहे. नरदेहाचं ध्येयच मुळीत आहे की आत्मज्ञान होणं. त्या आत्मज्ञानाचा विचार करायचा आहे, देहबुद्धीत अडकायचं नाही आहे. यासाठी हे तिन्ही श्लोक आपल्याला खर्च केले. आणि आपण जर त्याचं थोडंसं चिंतन केलं तर आपल्याला कळेल की खरंच अवघड आहे देहबुद्धीला बाजूला ठेवणं. त्याच्यासाठी आपल्याला विवेकाने प्रयत्नपूर्वक हे काम करायला हवं आहे. आणि मग सोपा विचार केला तर कळेल की हे विवेकाने साध्य होईल, संतांच्या संगतीनं साध्य होईल. सज्जनांची संगत धरली आणि सातत्यानं पाठपुरावा केला, प्रयत्न केला, आळस कंटाळा न करता प्रयत्न केला तर संतांच्या सहाय्याने आपल्याला या देहबुद्धीतून बाहेर पडून आत्मज्ञानाकडे नक्की वाटचाल करता येईल. असे आजच्या तिन्ही श्लोकांचा
खरं म्हणजे अर्थ आहे. वारंवार आपल्याला कळेल की आता विषय वेगळा नाही आहे, पुन्हा पुन्हा आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा समर्थ सांगत आहेत. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन गोष्टींमधून आपल्याला हे सगळं शोधून काढायचं आहे की कसं आपल्याला या देहबुद्धीच्या उपाधीतून बाहेर पडता येईल. ही उपाधी आपल्याला लागता कामा नाही. देह म्हणजे मी नाही आहे, ह्या देहाच्या ममत्वात अडकायचं नाही. मग अशी उदाहरण देताना आपण पाहिलं ते लक्षात घेतलं तर कळेल की अरे डोकं दुखत आहे तर आपल्याला सुचणार नाही, समजू शकतो, पण पाय दुखत आहेत तरी मला सुचत नाही असं मी म्हणते. हे केवळ ते पाय माझे आहेत हे ममत्व जर आपण बाजूला केलं, पाय पायाचं बघतील, गुडघा गुडघ्याचं बघेल, असं जर आपण म्हणू शकलो तर त्या देहबुद्धीतून आपण बाहेर पडू शकू. अर्थात हे सगळं संतांनाच जमतं. संत म्हणू शकतात की मला खाता येत नसलं म्हणून काय झालं, इतर एवढे सगळेजण खात आहेत की त्याच्यात समाधान मानता येतं, असं संतांना जमतं. त्या संतांना आपण शोधायचं, ते संत कसे या उपाधीतून बाहेर पडले त्याचा विचार करायचा आणि अंशतः आपणही त्याचा प्रयत्न करायचा. हा खरा आहे 3 श्लोकांचा आपण भावार्थ. धन्यवाद.